Dear student, in the last lecture we have seen earth gravitational acceleration, then next variation in the value of g. जीचं असणारे जे काही मूल्य जे आहे तर त्या जीच्या मूल्यामध्ये होणारे जे काही बदल जे आहे तर ते बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पहिलं ए, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असणारे जे काही बदल जे आहे तर त्या बदलानुसार जीचं असणारे जे काही व्हॅल्यू जे आहे तर त्या जीच्या व्हॅल्यूमध्ये त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होता दिसतो. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचं असणारे जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी समान असेल काय? द आन्सर इज नो. याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी नाही असंच त्या ठिकाणी येईल. का? तर त्याचं कारण आपल्याला दिलं पहा. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ ए पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर्स डिफर सम व्हॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. पृथ्वीचं जर त्या ठिकाणी आकार जर आपण जर पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं नसते की पृथ्वीचा आकार पूर्णपणे त्या ठिकाणी गोलाकार त्या ठिकाणी नाही, आणि म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या त्या बिंदूंच्या स्थानानुसार काय होतं नसतं तर ते बदलत त्या ठिकाणी असतं. ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्गेस ॲट द इक्वेटर अँड इट्स फ्लॅटर ॲट द पोल्स. त्याच्यानंतर आपल्याला हेही त्या ठिकाणी माहिती आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता काय होतं नसते स्वतःभोवती त्या ठिकाणी फिरत असल्या कारणानं तिचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी असणारा जो काही ध्रुव जो आहे तर तो ध्रुवाला कसा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी चपटा सांगितले. फ्लॅटर ॲट द पोल्स, म्हणजे ध्रुवाजवळ त्या ठिकाणी पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी त्या ठिकाणी चपटी आहे. आणि इक्वेटरला काय सांगितलेलं आपल्याला की अर्थ बल्गेस ॲट द इक्वेटर, आणि विषुववृत्त जे आहे तर त्या विषुववृत्ताला पृथ्वीचा आकार थोडासा त्या ठिकाणी फुगीर त्या ठिकाणी आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड द स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं नसते की पृथ्वीचा आकार जो आहे तर तो त्या ठिकाणी पोल जवळ ध्रुवाजवळ त्या ठिकाणी चपटा आहे. विषुववृत्त इक्वेटर जो आहे तर त्या इक्वेटरला कसं आहे तर ते त्या ठिकाणी बल्गेस आहे, म्हणजे फुगीर आहे. आणि म्हणून पृथ्वीची त्रिज्या ध्रुव जे आहे तर त्या ध्रुवाजवळ त्या ठिकाणी कमी आहे, तर विषुववृत्त जे आहे तर त्या विषुववृत्ताजवळ त्या ठिकाणी पृथ्वीची त्रिज्या त्या ठिकाणी जास्त आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट, दॅट इज 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द पोल्स अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. आणि याच्यामुळे काय होतं नसते की आपण पाहिलं की जी जे आहे तर त्या जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य ध्रुव जे आहे तर त्या ध्रुवावर त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि तिथून विषुववृत्ताकडे जात असताना जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य काय होताना दिसते तर त्या ठिकाणी कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. इट इज लोएस्ट, दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वेटर. आणि हे विषुववृत्ताजवळ जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य सर्वात कमी म्हणजेच त्या ठिकाणी 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण पाहतोय की व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, सेकंड पाहिजे आपल्याला बी, चेंज विथ द हाईट, म्हणजे उंचीनुसार जर त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल जर झाला तर त्या ठिकाणी काय होतंय हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा पुढे की चेंजेस विथ हाईट, उंचीनुसार बदल. ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन 5 इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जी सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचं केंद्रापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर काय होताना दिसते वाढत त्या ठिकाणी जाताना दिसते. आणि केंद्रापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर काय होताना दिसते वाढत जाताना दिसतं. आणि म्हणून समीकरण 5 मध्ये दाखवल्याप्रमाणे जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य काय होताना दिसते कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. हाऊ एव्हर द डिक्रीज is rather small for heights which are small in comparison to the earth radius. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून
वस्तूची असणारी जी काही उंची जी आहे तर ती वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेनं त्या ठिकाणी कमी आहे आणि कमी असल्यामुळं त्याची असणारी जी काही उंचीमुळं जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे किंमत जी आहे तर याच्यामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतो. आता पुढे फॉर एक्झाम्पल रिमेंबर दॅट रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. आपल्याला माहिती की पृथ्वीची असणारी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या किती आहे 6400 किलोमीटर त्या ठिकाणी आहे. इफ एन एरोप्लेन is flying at a height 10 kilometer above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from 6400 kilometer to 6410 kilometer and the change in the value of g due to it is negligible. एक साधा अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं की आपल्याला माहिती की पृथ्वीची असणारी काही त्रिज्या जी आहे तर ती त्रिज्या त्या ठिकाणी 6400 किलोमीटर त्या ठिकाणी आणि म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर 10 किलोमीटर उंचीवर उडणारं जे काही विमान जे आहे तर त्या विमानाचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर किती भारताने असते की पृथ्वीची असणारी जी काही त्रिज्या जी आहे तर ती 6400 किलोमीटर आहे अधिक त्याच्यामध्ये विमानाची उंची जर आपण पाहिली तर ती 10 किलोमीटर आहे म्हणजे असं एकूण असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी 6410 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी वाढतं. म्हणजे जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर त्या मूल्यामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी नगण्य त्या ठिकाणी असतो. आणि असं जरी असलं तरी आपल्या पुढे त्या ठिकाणी लक्षात येत नसते की ऑन द अदर हँड when we consider an artificial satellite orbiting the earth we have to take into account the changes in the value of g due to the large change in the distance of the satellite from the center of the earth. याच्या उलट आपल्या लक्षात येत नसते की जेव्हा एखादा असणारा काही कृत्रिम उपग्रह जो आहे तर त्या कृत्रिम उपग्रहाचा सॅटेलाइटचा आपण त्या ठिकाणी विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमध्ये होणारा जो काही बदल जो आहे म्हणजे जी मध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागतो लक्षात त्या ठिकाणी घ्यावा लागतो. सम टिपिकल टाइप्स ऑफ हाइट्स अँड द व्हॅल्यू ऑफ जी ॲट दीज हाइट्स आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे काही विशिष्ट उंचीसाठी जीचं असणारं काय मूल्य जे आहे तर त्या जीच्या मूल्यामध्ये होणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल आपल्याला खाली दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये त्या ठिकाणी दाखवलेला. आता काय काय दिलेले की प्लेसेस दिलेले म्हणजे ठिकाणं त्या ठिकाणी दिलेली प्लेसेस आणि पुढे आपल्याला हाईट इन किलोमीटर दिलेली म्हणजे त्या प्लेसचं त्या ठिकाणी पृथ्वीपासूनची उंची आणि जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती मीटर पर सेकंदमध्ये सेकंड स्क्वेअरमध्ये दिली. पहिली प्लेस आपल्याला दिलेली की सरफेस ऑफ द अर्थ ॲव्हरेज म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंची जी आहे तर ती आपण 0 उंची धरणार आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड प्लेस आपल्याला दिलेली की माउंट एव्हरेस्ट. आपल्याला माहिती आहे की सर्वात उंच अशा प्रकारचं ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे भूगोलामध्ये तुम्ही त्या ठिकाणी शिकलेला. माउंट एव्हरेस्ट जी आहे तर त्या माउंट एव्हरेस्टची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची 8.8 किलोमीटर त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती सुद्धा किती दिलेली आपल्याला 9.8 त्या ठिकाणी दिलेली. त्याच्यानंतर तिसरी प्लेस आपल्याला दिलेली आहे की मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय द मॅनमेड बलून म्हणजे मानव निर्मित असणारा जो काही फुगा जो आहे तर त्या फुग्याने गाठलेली जी काही सर्वाधिक उंची जी आहे तर ती सर्वसाधारणपणे 36.6 किलोमीटर आहे. या ठिकाणी एवढ्या उंचीवर जीची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला दिलेली की 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिली. त्याच्यानंतर फोर्थ प्लेस आपल्याला दिलेली की हाईट ऑफ ए टिपिकल वेदर सॅटेलाइट म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी हाईट ऑफ द टिपिकल वेदर सॅटेलाइट म्हणजे हवामान खात्यासाठी वापरण्यात येणारा जो काही उपग्रह जो आहे तर त्या उपग्रहाची उंची सर्वसाधारणपणे 400 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी असते आणि या ठिकाणी मात्र जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिफ्थ त्या ठिकाणी प्लेस दिलेली की हाईट ऑफ द कम्युनिकेशन सॅटेलाइट्स म्हणजे दळणवळण उपग्रहाची असणारी काही कक्षा जी आहे तर ते कक्षा आपल्याला त्या ठिकाणी 35,700 किलोमीटर म्हणजे 35,700 किलोमीटर उंचीवर जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू आपल्याला 0.225 दिली म्हणजे 0.225 मीटर पर सेकंद त्या ठिकाणी.
म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी लक्षात येताना असते की जशी त्या ठिकाणी उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी वाढत जाताना दिसते, तसतसं मात्र त्या ठिकाणी जीची असतानाची काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू मात्र काय होताना दिसते, डिक्रीज होताना दिसते. म्हणजे जसजशी त्या ठिकाणी उंची वाढत जाताना दिसते तसतशी जीची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत काय होताना दिसते, कमी कमी त्या ठिकाणी होताना दिसते. या तक्ता फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सी आपल्याला दिलेली की चेंज विथ द डेप्थ, म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खोलीमध्ये आतमध्ये जर आपण गेलो तर जीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूमध्ये नेमका काय बदल होतो ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात द्यायचे. आता पुढे द व्हॅल्यू ऑफ जी आल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये अंतरंगामध्ये केंद्रापर्यंत जात असताना देखील जीचं असणारे जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी बदलत राहताना दिसतं. द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 डिक्रीजेस. पाहता काय सांगितले, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 आपल्याला माहित नसेल तर पुन्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवा की स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन नंबर 5 आहे. आणि हे जे काही इक्वेशन नंबर 5 जे आहे तर त्याच्यामध्ये असणारी काही आरची असणारी काही किंमत जी आहे तर ती आरच्या किमतीमध्ये जसजशी त्या ठिकाणी आरची किंमत त्या ठिकाणी कमी होत जाते त्यानुसार जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी अधिक व्हायला त्या ठिकाणी हवं. पाहता तेच सांगितलेले, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 डिक्रीजेस अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीजेस ॲज पर द फॉर्म्युला. जी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला पुन्हा एकदा लक्षात घ्या की जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन नंबर 5 त्या ठिकाणी आहे. या समीकरणामध्ये आपल्या लक्षात येत नसते की आरचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य जर त्या ठिकाणी कमी जर झालं तर या ठिकाणी जीची किंमत जी आहे तर ती जीची किंमत त्या ठिकाणी अधिक व्हायला हवी. परंतु आपल्या त्या ठिकाणी काय लक्षात येत नसते, काय होतं नसते की हाऊ एव्हर द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्युट्स टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय द अदर ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. परंतु आपल्या लक्षात येत नसते की वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर असणारा जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भागही त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. which means that the value of m to be used in the equation 5 also decreases. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्वेशन नंबर 5 जे आहे तर ते इक्वेशन नंबर 5 स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे जे काय असणारे जे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणामध्ये असणारे जे काही कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं असणारे जे काही वस्तुमान याचं मूल्य जे आहे तर ते मूल्य सुद्धा त्या ठिकाणी बदलत जाताना दिसतं. आणि ॲज ए कंबाइंड रिझल्ट ऑफ द चेंज इन द स्मॉल आर अँड कॅपिटल एम द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की सर्वसाधारणपणे स्मॉल आर आणि कॅपिटल एम यांचं जे काय असताना जे काही मूल्य जे आहे त्यांचा एकत्रित जर परिणाम जर आपण पाहिला तर पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना जीचं असताना जे काही मूल्य जे आहे तर ते मूल्य काय होताना दिसतं, कमी कमी होताना दिसतं. पुढे थिंक अबाउट इट म्हटलेले विचार करायचा आहे की विल द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲज वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेने काही त्या ठिकाणी असताना जो काही फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी पडतो का. काय सांगितलेले आहे की सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या आत जात असताना गुरुत्वबलाच्या दिशेने काही त्या ठिकाणी फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी पडतो का. पुन्हा एकदा प्रश्न आहे का, विल द डिरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज ॲज वी गो इनसाइड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना गुरुत्वबल जे आहे तर त्या गुरुत्वबलामध्ये त्या ठिकाणी काही फरक पडतो का. याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी नो सांगता येईल, काही फरक त्या ठिकाणी पडत नाही. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्रावर जीचं मूल्य त्या ठिकाणी किती असेल. तर आपल्याला सांगता येईल द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इज 0. पृथ्वीच्या केंद्रावर जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी किती असणार आहे, 0 त्या ठिकाणी असणार. पुढे एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस.
आपल्याला माहिती की प्रत्येक असणारा जो काही ग्रह असेल, उपग्रह असेल, यांचं वस्तुमान आणि त्रिज्या ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी असतात. आता हे आपल्याला समीकरण 6 पुढे दिलेले पहा की हेन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6 द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस आर डिफरंट. आणि म्हणून समीकरण 6 प्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी वेगळं असतं. आता जीचं मूल्य समीकरण 6 जे आहे तर ते सेम आहे. पहा काही फरक आहे की समीकरण नंबर 5 पुस्तकामध्ये पान नंबर 8 वर पहा काय दिलेले की स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 5 म्हटलेलं. याच्यानंतर इक्वेशन नंबर 6 काय आहे की जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर. आता हे त्या ठिकाणी म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. या ठिकाणी पृथ्वीची त्रिज्या म्हणजे वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर स्थिर जर असेल तर स्मॉल आर आणि कॅपिटल आर आपल्या लक्षात येताना की पृथ्वीच्या त्रिज्या आहे. आणि म्हणून जीचं असणारे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य त्या ठिकाणी अशा पद्धतीने इक्वेशन नंबर 6 प्रमाणे त्या ठिकाणी ते घेतलेलं आहे. आता काय सांगितले या ठिकाणी की सर्वसाधारणपणे प्रत्येक ग्रह असेल, उपग्रह असेल, याचं वस्तुमान आणि त्रिज्या जे आहे तर ते वेगवेगळ्या त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून समीकरण 6 मध्ये सांगितल्याप्रमाणे पृष्ठभागावरील जीचं मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळं असणार आहे. पुढे ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द अर्थ. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की चंद्राचं गुरुत्वबल जे आहे तर ते चंद्राचं गुरुत्वबल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 त्या ठिकाणी असतं. काय सांगितलं आपल्याला 1/6 म्हणजे त्या ठिकाणी 1/6 त्या ठिकाणी असतं. पुढे ॲज अ रिझल्ट युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 times हायर्स ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द अर्थ. आणि याच्यामुळं ठराविक बल त्या ठिकाणी वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर आपण 6 पट जास्त उंच अशा प्रकारची असणारी काही उडी जी आहे तर ती उडी त्या ठिकाणी मारू शकतो. येते. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तो मास अँड वेट म्हणजे वस्तुमान आणि वजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय. आता पुढे मास अँड वेट. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. आता मास म्हणजे काय? वस्तुमान. की कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेला जो काही द्रव्य संचय ते कशाने बनलेलं आहे तर त्यालाच त्या ठिकाणी आपण काय म्हणताना दिसतोय तर सर्वसाधारणपणे वस्तुमान त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. म्हणजे कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचं मापन होय. द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. डिफरन्शिएटसाठी लक्षात ठेवायचे, फरक स्पष्ट करण्यासाठी लक्षात ठेवायचे मास आणि वेट. तर कमीत कमी 3 मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आले पाहिजे. याची डेफिनेशन त्या ठिकाणी आपल्याला डिफरन्समध्ये लिहिता येईल. त्याचं युनिट जे आहे तर ते युनिट त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. जी सर्वसाधारणपणे द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनलमधलं वस्तुमानाचं एकक त्या ठिकाणी किलोग्रॅम आहे. त्याच्यानंतर पुढचा डिफरन्स आपल्याला सांगता की मास इज ए स्केलर क्वांटिटी. आपल्याला माहिती की वस्तुमान ही आदेश राशी आहे. याच्यासाठी दिशा जी आहे तर त्या दिशेची गरज नाही, फक्त मॅग्निट्यूड जरी सांगितलं तरी आपण त्या ठिकाणी मास जे आहे तर ते मास त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. वस्तुमान जे आहे तर त्या वस्तुमानाचं मूल्य सर्व ठिकाणी सारखंच त्या ठिकाणी असतं. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू द अनदर प्लॅनेट. म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील काय होता नसते की वस्तुमानाचं असताना ते काही मूल्य जे आहे तर ते मूल्य त्या ठिकाणी बदलत नाही. डिफरन्शिएटसाठी लक्षात ठेवायचे, फरक स्पष्ट करण्यासाठी हे मुद्दे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढे अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. न्यूटनचा असताना जो काही नियम जो आहे म्हणजे सर्वसाधारणपणे न्यूटनचा असताना जो काही पहिला नियम जो आहे तर त्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे काय असते तर वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक अशा प्रकारचं माप त्या ठिकाणी असतं. हायर द मास हायर इज द इनर्शिया. आणि म्हणून त्या ठिकाणी जेवढं वस्तुमान त्या ठिकाणी जास्त तेवढं ते असणारं जे काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टचं असणारं जे काही जडत्व जे आहे तर ते जडत्व त्या ठिकाणी जास्त असते. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला दिलेले वेट. पाहता
वजन कशाला म्हणायचं? द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. वजन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलानं त्या ठिकाणी आकर्षित करते, तर त्या बलालाच आपण काय म्हणताना दिसतो? वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द फोर्स F on an object of mass m on the surface of the earth can be written using equation number 4. तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपलं इक्वेशन नंबर 4 जे आहे तर ते इक्वेशन नंबर 4 काय होतं? तर ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला F = mg अशा प्रकारचं इक्वेशन नंबर 4 त्या ठिकाणी. आता सर्वसाधारणपणे आपल्या पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की यम वस्तुमान असलेले जे काही वस्तूवर आहे, पृथ्वीचं असताना जे काही गुरुत्वबल जे आहे तर ते गुरुत्वबल जर त्या ठिकाणी यप जर असेल, तर या ठिकाणी आपलं असताना जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण आपल्या लक्षात येतं नसते की वेट जे आहे तर ते आपण डब्ल्यू ने दाखवतो आणि डब्ल्यू आणि एफ त्या ठिकाणी सारखेच आहे, कारण व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिली. वजनाची काय व्याख्या सांगितली? द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट, जी काय सांगितले? द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स, म्हणजे डब्ल्यू आणि एफ त्या ठिकाणी सारखेच आहे, म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वबलानं त्या ठिकाणी आकर्षित करते, त्या बलालाच आपण त्या ठिकाणी वजन करताना दिसतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की डब्ल्यू = एफ आणि एफ आपण मागे पाहिलेले की एफ m आहे, परंतु त्या ठिकाणी आपण mg त्या ठिकाणी घेणार. त्या ठिकाणी जीची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी माहिती की G M / r. पुढे weight being a force, its system international unit is Newton. वस्तुमानाचं SI सिस्टीम मधलं एकक आपण त्या ठिकाणी किलोग्रॅम पाहिलं. वेटचं काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला? तर त्या ठिकाणी वेटचं असताना जे काही सिस्टीम इंटरनॅशनल मधलं युनिट जे आहे तर ते युनिट त्या ठिकाणी न्यूटन आहे. डिफरन्शिएटसाठी लक्षात ठेवायचे, फरक स्पष्ट करण्यासाठी लक्षात ठेवा. ऑल्सो द वेट बिंग ए फोर्स इज ए व्हेक्टर क्वांटिटी अँड इट्स डिरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर आपल्याला हे त्या ठिकाणी लक्षात आहे की वजन जे आहे तर ते वजन ह्या ठिकाणी बल असल्यानं ती एक सदिश राशी त्या ठिकाणी आहे आणि या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे त्या ठिकाणी असते. वस्तुमान आपण पाहिले की वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान वेट जे आहे तर त्या ठिकाणी ती स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर मास जे आहे तर ती मास त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आहे. वेट जे आहे तर ते वेट मात्र त्या ठिकाणी व्हेक्टर क्वांटिटी आहे. हे तुम्ही पुन्हा लक्षात ठेवायचे की डिफरन्शिएटसाठी हे पॉईंट्स जे आहे तर ते पॉईंट्स त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. पुढे ॲज द व्हॅल्यू ऑफ द जी इज नॉट सेम एव्हरीवेअर द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेसेस टू प्लेसेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. जीचं असणारं जे काही मूल्य जे आहे तर ते जीचं मूल्य सगळीकडे त्या ठिकाणी सारखंच नसल्यामुळे वस्तूचं असताना जे काही वजन जे आहे तर ते वजन काय होतं? स्थानाप्रमाणे त्या ठिकाणी बदलतं, परंतु तिचं वस्तुमान मात्र सर्व स्थानावर त्या ठिकाणी एक समान त्या ठिकाणी असतं. हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात त्या ठिकाणी घ्यायचंय. आता पुढे की colloquially we use weight for both mass and weight and measure the weight in kilograms which is the unit of the mass. आता colloquially म्हणजेच काय? बोली भाषा. या बोली भाषेमध्ये आपण वजन या शब्दाचा वापर वजन आणि वस्तुमान या दोन्ही अर्थाने त्या ठिकाणी करतो आणि आपल्याला लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे वजन हे केजी मध्ये म्हणजे वस्तुमानाच्या एककामध्ये आपण त्या ठिकाणी मोजताना दिसतो. बट इन सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट राजीव्स वेट इज 75 kg वी आर टॉकिंग अबाउट राजीव्स मास. परंतु जेव्हा आपण राजीवचं असणारं काही वजन जे आहे तर ते राजीवचं वजन त्या ठिकाणी 75 किलोग्रॅम आहे असं त्या ठिकाणी शास्त्रीय भाषेमध्ये ज्या वेळेला आपण सांगतो तर त्या वेळेला आपण राजीवचं असणारं काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी सांगताना दिसतो. As Raju's mass is 75 kg, his weight on the earth is F = mg आता या ठिकाणी ज्या वेळेला आपण म्हणतो की राजीव जो आहे तर त्या राजीवचं वस्तुमान त्या ठिकाणी 75 kg आहे. याचाच अर्थ त्या राजीवचं असणारं ते काही वेट जे आहे तर ते वेट आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. वेट आपण मगाशी पाहिलं F = mg म्हणजे वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी 75 आहे आणि जी ची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती 9.8 आहे.
याचं मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर त्या ठिकाणी जीची असतानाची काही व्हॅल्यू जी आहे तर ती जीची व्हॅल्यू आपल्याला 735 न्यूटन्स त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे याच्यामध्ये जीची किंमत आपण 9.8 टाकली म्हणजे 75 गुणिले 9.8 हा गुणाकार जर केला तर तो आपल्याला त्या ठिकाणी 735 न्यूटन त्या ठिकाणी मिळताना दिसतो. पुढे आता द वेट ऑफ 1 kg मास इज 1 into 9.8 दॅट इज 9.8 न्यूटन. म्हणजे 1 किलोग्रॅम वस्तुमानाचं वजन आपल्याला त्या ठिकाणी काढायचंय. त्यासाठी 1 into 9.8 हा मल्टिप्लिकेशन आपण त्या ठिकाणी केलं. हा गुणाकार जर केला तर तो पुन्हा आपल्या लक्षात नसते 9.8 न्यूटन त्या ठिकाणी असतो. आवर वेइंग मशीन्स टेल अस द मास. आपण आपलं स्वतःचं वजन त्या ठिकाणी करतो. म्हणजे वजन मापणारे जे काही उपकरणं जे आहेत तर ते उपकरणं आपल्याला काय करता नसतात, वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान त्या ठिकाणी सांगताना दिसतात, मास त्या ठिकाणी सांगताना दिसतात, तर त्या ठिकाणी वेट सांगताना दिसतात. द टू स्केल बॅलन्स इन शॉप कम्पेअर टू वेट्स दॅट इज टू मासेस. म्हणजे दुकानामध्ये असलेला जो काही समभुजा तराजू तुम्ही त्या ठिकाणी असा हातामध्ये धरण्यात येणारा जो काही काटा जो आहे तर तो काटा त्या ठिकाणी बाजारामध्ये पाहिला असेल किंवा दुकानदाराकडे पाहिला असेल. म्हणजे दुकानामध्ये असलेला हा जो काही समभुजा तराजू जो आहे तर त्या तराजू दोन वजनाची म्हणजे पर्यायानं दोन वस्तुमानाची काय करताना दिसतो, तुलना जी आहे तर ती तुलना त्या ठिकाणी तो करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेले की सर्वसाधारणपणे यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी म्हटलेले की आता काय ब्रेन पॉवर आहे की विल यू वेट रिमेन्स कॉन्स्टंट ॲज यू गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जर गेले तर तुमचं वजन त्या ठिकाणी स्थिर राहील का, अशा प्रकारचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. काय सांगता येईल की नो उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल का, तर ॲज वी गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ आवर वेट विल गो वॉज डिक्रीज. म्हणजे जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच जाऊ तसतसं आपलं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन काय होईल तर त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. पुढे पाहता की सपोज यू आर स्टँडिंग ऑन ए टॉल लॅडर. की समजा तुम्ही एका उंचीवर उंच शिडीवर त्या ठिकाणी तुम्ही उभे आहात. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r व्हॉट विल बी युअर वेट. आणि पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर त्या ठिकाणी 2r असेल तर तुमचं वजन त्या ठिकाणी किती असेल. पाहतो छोटासा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील. आता काय कॅल्क्युलेशन्स करावे लागतील तर सर्वसाधारणपणे वेट जे आहे तर ते वेट आपल्याला माहिती. वेट इज इक्वल टू काय म्हणता नसतो आपण कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहा काय काय दिलेले की कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम आणि आर जे आहेत अंतर जे आहे तर ते अंतर किती दिलेलं आपल्याला 2r दिलेलं आहे. म्हणजे 2r स्क्वेअर त्या ठिकाणी करावं लागेल. तर सर्वसाधारणपणे हीच कॅल्क्युलेशन आपण जर केली तर काय आता नसते पहा कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय 2चा स्क्वेअर त्या ठिकाणी 4 होणार म्हणजे 4r स्क्वेअर त्या ठिकाणी. हेच आपण त्या ठिकाणी 1/4 असं लिहू शकतो. 1/4 इंटू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर येते. म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येता नसते आता हे जे आहे की कॅपिटल जी कॅपिटल एम डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर हे काय आहे तर वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला शेवट त्या ठिकाणी लिहिता येईल वेट जे आहे तर ते वेट आपलं त्या ठिकाणी किती असेल तर सर्वसाधारणपणे आपलं असणारं जे काही वेट जे आहे तर ते आपलं वेट 1/4 इंटू वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे आपलं पृथ्वीवर जेवढं वजन असेल तर त्याला कितने भागायचे 4 त्या ठिकाणी भागायचे. आणि जे काही उत्तर येईल तर तेवढं त्या ठिकाणी आपलं तर त्या शिडीवर उंच शिडीवर आपण जर उभे जर असेल आणि पृथ्वीच्या केंद्रापासून आपलं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन किती आहे तुम्ही जर अंतर जे आहे तर ते 2r जर असेल तर म्हणजे जेवढं आपलं त्या ठिकाणी पृथ्वीवर अंतर असेल तर त्याला 4ने भागायचे आणि जे काही उत्तर येईल तर तेवढं उत्तर त्या ठिकाणी आपलं असणार आहे.
एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.